आम्ही आता सगळे चाललो आहेत होम लाकूड आणण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, कोकण सिनेमा यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आज पहिली होळी, पाकपंचमी आजपासून चालू होते, बरोबर आहे ना अथर्व? हो. तर आमट्या आणल्यास का अथर्व आपल्या? आणल्यात की. तर अथर्वने आमट्या आणला नाही, किती आणल्या? 4-5? दोनच आणल्यास काय? तर आता मंदिराच्या इथं आता सगळी जमा होतील. आता आम्ही चाललो आहे. सध्या तरी मंदिराच्या इथं बघितलं तर कोणी आलं नाही. तर आता आपला पब्लिक लोक आलेला आहे. हे बघा, इकडे डिस्कशन चालू आहे मोठा. आणि अथर्व, ओय क्या चल रहा है? काय करताय आता? बघता आता. तर आधीचा जुनावाला होता ते काढताय आणि नवीन होम लाकूड आणण्यासाठी जायचं आहे. तर आता आम्ही आता सगळे चाललो आहेत होम लाकूड आणण्यासाठी. बघा, आपली मंडळी तयार आहे. ऋषभ पण आपला खास आला आहे आजसाठी सुट्टी घेऊन. म्हणजे रविवारची सुट्टीच असते, पण सध्या तो दापोलीत असतो, तरी तो खास आला इकडे. आणि तिकडं बघू शकता आपली खूप मंडळी आहे तिकडे. आणि आपला स्वप्नील दादा पण आहे खास होम लाकूड आणण्यासाठी. बरीच मंडळी आपली जमा झाली आणि आता चाललो आहे खाली. आता थोड्याच वेळात आपण नदीच्या इकडून पोचणार आहोत होम लाकूड आणण्यासाठी. आता खालीच चाललो आहे आणि आपली मंडळी कोण बोलत नाही आहेत, कंटेंट देत नाहीत आपल्याला. लक्षात ठेवा, ह्या एकेकांचे चेहरे लक्षात ठेवा. बोल काहीतरी. काय नरमलास काय तू? हा काय बोलतोय? काय मात काय करणार आहात तुम्ही होळीला खास सांगा? आमट्या आणल्यास तरी काय? तर आपला ऋषभ खास आमट्या वाजवणार आहे. वाटतंय तो अथर्वची एक चोरणार आहे आमटी आणि तीच वाजवणार आहे, बरोबर ना? बरोबर बोलतोय का मी? आणि वरद, तू आणल्यास का आमट्या? वरदच्या आमट्या वाजणार आहे. एकच आहे, चांगल्या एकच भेटले. एक कुठे गेलेलास? पहिलीकडे गेलेलास का? संपवला कुणीतरी. मला वाटतंय अथर्वाने संपवून गेला. अथर्वानीने आणला नाही चांगल्या. 4-5 दोन आणलास का? सर्व रागातल्या. तर पहिल्याच होळीला खूप कमी आमट्या आणलेल्या आहेत आपल्या पोरांनी. आता बघूया कोणाच्या वाजतात आणि कोणाच्या फुसक्या निघत आहेत. रात्री बघायला भेटेल आपल्याला. आणि आपले दादा खास मागे मागे चालत आहेत, ते बघा, शेट लोक. स्वप्नील दादा, आपल्याला काय बोलायचं आहे? स्वप्नील दादाचं पण हिरवं जग आहे नावाचं चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर सबस्क्राईब करा चॅनलवरती जा, कंटेंट पहा आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आणि आता कुठे जायचं आपल्याला? आपल्याला गावसाच्या शेतामध्ये जायचं. गावसाईच्या शेतामध्ये चाललो आपण होम लाकूड आणण्यासाठी. पब्लिक मंडळी आपला खूप बरीच आहेत माणसं. शेवटच्या होळीला अजून असतात ते. शेवटची होळीची पण व्हिडिओ आपण नंतर करणारच आहोत. डिस्कशन चालू आहे आंब्यावरती कोण चढणार. तू चढणार काय रे आंब्यावर? नाही, तू नको, तुझे पेपर आहेत. आपण चढणार. तू तर विचारच करू नको. तुला जायचं आहे उद्या? आहेस? उद्या कसली सुट्टी तुला? उद्या सुट्टी दांडी मारणार आहेस की काय? कॉलेजचा पेपर होता. तर आपली उरलेली सुरलेली मंडळी पण आलेली आहे. आणि आता आपण चाललो आहे गावसाईच्या टेपात. कुठे चाललो आहे आपण? कुठे रे? गावसाईच्या टेपात चाललो आहे आपण. चला आता. सध्या नदीच्या इथं आलो आहे आपण. आपली नेहमीची नदी आता आटत चालले, बघू शकता. तर तिकडे चालू आहे. कुठे? मध्ये आपल्याला इथं थांबायला लागेल. मग स्वप्नील दादा आपल्याला मासे दाखवतोय, कुठेतरी आहेत बोलतोय. कशात आहेत? डबक्यात आहेत काय? तर ते मासे दाखवतोय आपल्याला खास. आता ते बघूया, जर नसली ना तर बघ. तर मासे तर आहेत, पण पाणी जरा शेवाळे आले असल्यामुळे ते दिसत नाही आहेत. स्वप्नील दादा आपला बघतोय आणि बाकीची मंडळी तिकडं आहे आपली. तर आता तिकडंच जायचं आहे आपल्याला. तर आता आपण पुलावरतून आलो आहे. स्वप्नील दादाने आपल्याला मासे दाखवले आणि खूप मासे होते त्या डबक्यात, पण शेवाळे असल्यामुळे ते दिसत नव्हते जास्त. ठीक आहे, मासे तर होते. तर तिथला आता होम लाकडासाठी तिथला झाड कट केलेलं आहे आपल्या इथला. आणि पोरं मजा बघतायत नुसती. सर्वांनी सगळ्यांची सोय केला नाही. आमट्यावर कुठेतरी भिजत ठेवलेलं इथं. काय घरटी बेग एक आमटी बस आहे प्रत्येकाला. रात्री दणदणवून आवाज निघेल चांगला त्याचा. आणि काय पोहताही आहे पाण्यात.
पाय धुवून घेत आहेत नदीत. आणि तिकडं माणसं आहेत आपली. इकडे चालू आहे होम लाकडासाठी सोय होते. होम लाकडासाठी एक झाड कटिंग केलेलं आहे, मोठ्याच्या मोठा आहे. आणि आपले काका वगैरे आहेत, तोडतायत तिथं, बघू शकता. चला आता मी पण जाणार आहे यांच्यासोबतच. उदबोय उदबोय उदबोय. तर होम लाकूड तर घेतलेला आहे आपला. आणि अथर्वने मस्तपैकी आमटी आणला नाही. आता सगळे हात लावणार त्या होम लाकडाला. आणि तो होम लाकूड आपण मंदिराच्या इथं नेणार आहोत. थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत मंदिराच्या इथं. उदबोय उदबोय. काकांनी मोठा होम लाकूड आणली नाही. मेन काकांनी आपला काम केलेला आहे. पत्ते तू पण येणार आहेस आता. शीत आहे, लेना पडेगा तुझे. चलो चला चला. तर काका आणि आपला दादा चाललेत पुढे. आणि मागचा होम लाकूड घेऊन आपण जाणार आहोत आपली पब्लिक. अजून काही काका वगैरे त्या साईडला आहेत, तर ते येत आहेत. उदबोय 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 उदबोय. वाढा रे. उदबोय 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 उदबोय. नाही ओरडत, शांत आहे ती पोरी. हे ओरड तर उदबोय 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 उदबोय. धावत नको. उदबोय उदबोय. नाशिक आहे इकडनं. उदबोय उदबोय. थांब थांब अडकलाय. चल चल. उदबोय 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 उदबोय. हो हो. आपली मंडळी दमले. हे बघा हसतायत नुसते. वन साइड जातोय. मारायला पाहिजे तो वरनं. कट मारायला पाहिजे. होम लाकूड नुसता इकडे डुलतोय. डुलताय. अथर्व सारखाच डुलताय नुसता. खाली गार्डन मारच पाहिजे.
आधे से ही टूट गया. त्याला पाय नको लावू. काय घार आली घार. घार पण आले शिमगा बघायला बघू शकता. तर होम लाकूड तर आणून झाला आहे आणि आपली मंडळी आता होम लाकूड होळीत लावते. आणि आपल्या दादानी बघा काय पकडला नाही, शेवर पकडला नाही. फायनली होम लाकूड लावून झालेलं आहे. अजून पण काय फिक्स नाही झाला आहे, पण थोड्याच वेळात आता फिक्स होईल. उदबय 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 उदबय. शेवरीचा शीत पण आता लावलेला आहे. लावायला जा, काटा असणार आहेत. तर फायनली शेवरीचा शीत पण लावून झालाय आणि होम लाकूड पण लावून झालाय. तर फायनली तुम्ही बघितलंच असेल की होम लाकूड लावून तर झालं होळीला. आता रात्री आपल्याला फाग म्हटले जातील तर तेही बघायला भेटतील. तर आता जातो आपण घरी. अथर्वनी आणला नाही आपल्यासाठी खास आमट्या. त्या बघितल्याच मग अशी. तुम्ही अथर्व किती देणार मला? एक पण नाही बोलतो एक पण नाही. तर अथर्वच्या सगळ्या आमट्या मी घेणार आहे, कारण की ज्या आमट्या अथर्वने आणल्या नाहीत त्या माझ्याच आहेत. कारण की मीच त्याला काढून दिल्यात आणि त्याने त्या भिजवत ठेवलेल्या खाली नदीत. आणि मागून एकदम स्पीडमध्ये सायकल स्वार येतात, डेंजर सायकल स्वार आहेत ते. तर आता रात्रीच भेटू आपण होळीला. चला. तर होळी नेसवण्याचं काम चालू आहे. कवल तर लावून झालं आहे. आता वरतून वरण लावले जाते आणि स्वप्नील दादा पण आपला आहे.
स्वप्नीला आपण लावतोय वरण. तर या साईडून बघू शकता पूर्ण लावलेलं आहे, कवल लावलेलं आहे. आणि ह्या साईडला आता आपला दादा, आपला खास दादा वरण लावते वरण. आणि इकडे पब्लिक बराच आहे. काय हो हो इकडून लावू, इधर से लगाओ. मैं या साईडून निघतोय. अरे पडतंय हे बघ, इकडं पडला. तर वरण लावण्याचं उत्कृष्ट काम असं आपला दादा करतोय बघा. दादाने टी शर्ट तोच ठेवला नाही मगाचा. साईडला वरती पण टाकायला पाहिजे. तर मागे बघू शकता होळी तर नेसून झाली. आता पूजेची तयारी चालू आहे. आता थोड्याच वेळात होळीची पूजा केली जाईल आणि नंतरला फाग म्हटले जातील. तर आता थोड्याच वेळात तुम्हाला बघायला भेटणार आहे. कलकीच्या बेटी एक कोमनी पजला, कल कोंबा गगनाशी गेला, अलकोंबा कल कोंबा गगनाशी गेला, अलकोंबा कल कोंबा गगनाशी गेला, अलकोंबा कल कोंबा गगनाशी गेला. सोनियाच्या सुरीने कोंब कापियला, सोनियाच्या सुरीने कोंब कापियला, सोनियाच्या सुरीने कोंब कापियला, सोनियाच्या सुरीने कोंब कापियला. दोघा हा कोंब गेला तांबडाच्या रावळा, दोघा हा कोंब गेला तांबडाच्या रावळा, दोघा हा कोंब गेला तांबटाच्या रावळा, दोघा हा कोंब गेला तांबडाच्या रावळा. तांबट दादाने तांब्यान मडविला, तांबट दादाने तांबट मडविला, तांबट दादाने तांब्यान मडविला, तांबट दादाने तांबट मडविला. अलकोंबा कल कोंबा गगनाशी गेला, अलकोंबा कल कोंबा गगनाशी गेला, अरे अलकोंबा कल कोंबा गगनाशी गेला, अलकोंबा कल कोंबा गगनाशी गेला. पालकी कोण देव बसे, पालकी कोण देव बसे, पालकी काळका देव बसे, पालकी काळका देव बसे. सोन्याचे दानपटे मिरवती ठसे, सोन्याचे दानपटे मिरवती ठसे. लक्ष्मणाची लागली होली, काळका काय खेळायला गेली रे, काँग्रेस वंडा रे वंडा, केळीचा वंडा, देवाला काय सोन्याचा गोंडा रे. राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा रे राधा रे राधा रे राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा. गोविंद राजे, गोविंद राजे.
पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला. पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला. मुखाने गजानन बोला. मुखाने गजानन बोला. पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला. पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला. पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला. पायी केसरी गंध बाप्पा तुझा मला छंद. पायी केसरी गंध बाप्पा तुझा मला छंद. पायी केसरी गंध बाप्पा तुझा मला वरदचा मूड नाही त्यामुळे त्याने आमट्या आणला नाही, बाळूने आणला नाही आणि आपल्या अथर्वनी 3 आणला नाहीत आमट्या. वाचतील काय अथर्व? बघूया. अथर्ववरती नजर राहील माझी. तो गट्टा ठेवलेला असेल उद्यासाठी असेल तो गट्टा. तर आता होळी लावली जाणार आहे. स्वप्नील दादांनी खास मान घेतला नाही आपला पहिल्या होळीचा आणि होळी पेटवलेली आहे. उदबोय 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 उदबोय.
अथर्व टाक जा. तर आमट्या वाजवण्यासाठी आमट्या भाजण्याचं काम चालू आहे इकडं. बघा सध्या कमी माणसं आहेत, शेवटच्या होळीला खूप असतात. पहिलीच होळी आहे. बाळूने आपल्या आमट्या आणला नाही 2. आणि इकडे रिषभ, काय वाटतंय वाजेल काय आपली आमटी? अरे वाजव, पहिला चान्स रिषभला भेटलेला आहे आणि रिषभनी चान्सचा सोना केलेला आहे. वाजला वाटला नव्हता वाजवशील, वाजवलीस. आणि दिव्यांची आमटी अजून काय भाजलेली नाही आहे. दिव्यान भाजेल काय आज? भाजेल काय? बाळूची आमटी काय अजून काय भाजलेली नाही आहे. आणि तिकडं अथर्व लाईन लावून बसला आहे. टाक परत भाजत. आणि आता बाळू कडकडवणार आहे. वाजली, चांगली वाजली. पण ही पण कडकडव. कडकडव उडाला. दिव्यान जाओ, आप जल्दी जाओ. तर अथर्वची आमटी भाजलेली आहे आणि अथर्व आता वाजवायला जातोय. अथर्वनी वाजवलेली आहे आमटी पुटक्कन. दिव्यान कधीची वाजते. बाळूकडे दिलीच वाटतं शेवटी. रिषभने दुसरी आमटी नेलेली आहे आणि पुटुक्कन गेलेला आहे. आणि आता दिव्यान जात आहे आपला. ओ अरे कुठं वाजवत आहेत. होळी तर पेटून झाली आणि प्लस आमट्या पण वाजून झाला. रिषभने आपल्या पहिली आमटी जरा एकदम मस्त कडक्यात वाजवला आणि दुसरी अशी पुटुक्कन वाजवला. दिव्यांचीकडे एकच चान्स होता. एकच चान्स त्याने एकदम बार उडवला चांगला मोठा. रिषभनीच फक्त जरा दुसऱ्यांदा मार खाल्ला. आणि आपल्या अथर्वचं तर काय बोलायलाच नको. अथर्वनी तर पहिल्यांदाच पुटुक्कन केला, दुसऱ्यांदा बार वाजवला मोठा, म्हणजे मिडियम बार होता तो. नंतरला परत पुटुक्कन केला. म्हणजे काय जोरच काढत नाही आपला अथर्व. उद्या बघूया. अथर्वनी बऱ्याचशा आणलेल्या, म्हणजे एकदम खूप आणलेल्या, पण त्या ठेवल्याच कुठे? त्या ड्रमात ठेवलं नसेल त्यांनी. आजसाठी त्यांनी खरं तर आणला नाही, कारण की लोक घेतील म्हणून त्यांनी खास आणला नाही. पण त्याला उद्या आपण लुटू. तर आता होळी तर पहिली आपली झालेली आहे. आता दररोज अशा होळी होत जाणार आहेत. आपला रिषभ काय नसणार आहे, पण बाकीची मंडळी आपली असतीलच. तर आजचा हा होळी स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? शिमगा स्पेशल पहिली होळी स्पेशल ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. बोला काहीतरी तुम्ही पण. बाय बाय.